नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माऊली भक्त हो, आज आपण आपल्या माऊलीच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझं शेगाव दर्शनाचा योग. जय गजानन. मी जयंत दत्तात्रय मोडक. माझा जन्म इंदोरला, शिक्षण भोपाळला, नोकरी अहमदाबादला आणि माझी निष्ठा शेगावला. आई वडील, 3 भाऊ आणि 2 बहिणी असं आमचं मोठं कुटुंब. वडील उत्तम हार्मोनियम वादक होते. ते गायचे देखील छान. त्यांच्या आवाज मिसळून आम्ही सर्वच भावंड भजन भावगीत गाण्याचा आनंद लुटत लुटत मोठे झालो. गजानन महाराजांची भजनं गाऊन आम्ही सर्व कुटुंबीय गजानन विजय ग्रंथाचं पारायणही करायचो. गेली कित्येक वर्ष करतोय. कुटुंबातील शिकवण एकच, गजानन महाराजांचं नित्य स्मरण करा, पूजन करा, ते सर्व ठीक करतील. त्याप्रमाणे मी नित्य नियमाने महाराजांचं स्मरण करीत होतो, पण प्रत्यक्षात शेगाव दर्शनाचा योग मात्र येत नव्हता. मी जेमतेम 18 वर्षाचा झालो. मध्य प्रदेश शासनाने 55 वय पूर्ण होता सेवानिवृत्तीचा आदेश काढला. आमच्या वडिलांनी वयाची 55 वर्ष पूर्ण केली होती. त्यामुळे वडील सेवानिवृत्त झाले. घरात अचानक परिस्थिती बदलली. बहिणींचं लग्न, मोठा भाऊ नोकरीच्या शोधात. अशा परिस्थिती मला नोकरी शोधणं आवश्यक झालं. एखादी गोष्ट महाराजांना साक्षी ठेवून केली की फलप्रद होते, याचा मला लगेच अनुभव आला. आमच्या वेळी 11वी मॅट्रिक होते, त्याला हायर मॅट्रिक म्हणत. आम्हाला वर्ग 9वी व 10वीत अर्थशास्त्राऐवजी हिंदी शॉर्ट हँड अँड टायपिंग हा विषय घेण्याची सोय होती. मी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी हिंदी शॉर्ट हँड कोर्सला प्रवेश घेतला होता आणि वर्ग 11वीत इंग्लिश शॉर्ट हँड शिकलो होतो. त्याचा फायदा झाला आणि वृत्तपत्रातील जाहिरातीवरून मला अहमदाबाद येथे पोलीस कमिशनर यांच्या कार्यालयात नोकरी प्राप्त झाली. माझ्या नोकरीचे 6 महिने पूर्ण झाले होते. नशिबाचा भाग कसा असतो पहा. गुजरात राजभवनात हिंदी व इंग्लिश दोन्ही शॉर्ट हँड जाणणारा माणूस तातडीने नियुक्त करणं आवश्यक झालं. राजभवनातून अशी कुणी व्यक्ती असल्यास ताबडतोब पाठविण्यात यावी असा आदेश निघाला आणि मी एकटाच त्या कॅटेगरीत बसत असल्याने गुजरात राजभवनात नियुक्ती झाली. मी त्यावेळचे राजपाल डॉक्टर श्रीमन नारायण यांचा PA झालो. इसवी सन 1972चा तो काळ. स्वातंत्र्योत्तर भारताने 25शी गाठली होती. शिक्षणात नवीन वारे वाहू लागले होते. भारत सरकारने शिक्षणावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची एक कॉन्फरन्स घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याविषयीची जबाबदारी गुजरात राजपालावर टाकण्यात आली. तर महाराष्ट्राचे राज्यपाल त्यात सहजबाबदार म्हणून होते. डॉक्टर श्रीमन नारायण हे अत्यंत हुशार, शिक्षणात रस असणारे असे होते. शिवाय त्यांच्या मनात आचार्य विनोबा भावे यांच्याविषयी अतिशय आदर होता. त्यामुळे 21 ऑक्टोबर 1972ला पवनार जिल्हा वर्धा येथे ऑल इंडिया एज्युकेशन कॉन्फरन्स आयोजित केल्या गेली. नोकरीत माझे वरिष्ठ सहकारी श्री पणीकर, मी आणि राज्यपाल महोदयाचं जाण्या येण्याचं आरक्षण प्रथम श्रेणीत करण्यात आलं. त्यावेळी आजच्या इतकी विमानाची संख्या नव्हती. गाड्यांची ही संख्या कमीच होती. सोबतच गव्हर्नर सेकंड टीम म्हणता, ज्यात केअरटेकर, स्वयंपाकी, कपडे आदीची सोय पाहणारे अशा काही लोकांचा समावेश असतो. त्यांच्या लोकांचे आरक्षण निश्चित झाले. माझ्यासाठी या कॉन्फरन्स इतकीच किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही होती की अहमदाबाद वर्धा याच मार्गावर माझ्या सद्गुरूचं स्थान श्री क्षेत्र शेगाव येथे होतं. माझ्यासाठी आयुष्यात प्रथमच कदाचित शेगाव दर्शनाचा योग येण्याची शक्यता होती. अर्थातच तशी परवानगी नव्हती, पण माझ्या डोक्यात तो विचार फेर धरूनच नाचू लागला. 18 ऑक्टोबरच्या पहाटे गाडी शेगावच्या आजूबाजूला असताना तीव्र भावनेने महाराजांना प्रार्थना केली की परतीच्या प्रवासात दर्शन द्या आणि काहीही करून या लेकरास सहाय्य करा. मग माझ्या
मनात ठरवून टाकलं की परतताना शेगावला उतरायचं. कॉन्फरन्सचे ते 2-3 दिवस माझ्या जीवनात अतिशय महत्त्वाचे आणि उल्लेखनीय ठरले. अनेक विद्वत जनांना ऐकण्याचा योग आला. आचार्य विनोबा भावेंना ऐकण्याचा मी फार प्रभावित झालो. पंतप्रधानांना जवळून पाहण्याचा योग आला. पण मला आठवतं ती 20 ऑक्टोबरची रात्र असावी. राज्यपाल आणि पंतप्रधान बराच वेळपर्यंत अधिवेशनातील मुद्द्यावर चर्चा करीत होते. ती ऐकण्याचा योग आला. रात्री 2 वाजेपर्यंत ती चर्चा सुरू होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 तारखेला परतीचा प्रवास होता. माझ्या मनात शेगाव असल्या कारणाने पुढे संभावता हेरून त्या रात्री न झोपता मी त्या चर्चेतील सर्व बाबी टाईप करून महामहिम राज्यपालांसाठी सकाळीच तयार ठेवल्या. 21 तारखेला आमची गाडी सकाळी 6 वाजता वर्धा येथे निघून शेगावला साधारण रात्री 9 वाजता पोहोचणार होती. तर सेकंड टीमची गाडी रात्री 9 वाजता सुटून साधारण रात्री 12:30 वाजता शेगावला पोहोचणार होती. मी विचार केला 9 वाजता शेगावला उतरून पुढील गाडीत 12 वाजता बसून अहमदाबादला पोचलो तर दर्शनाचा योग येऊन कार्यभाग उरकता येईल. तसा मी राज्यपालांच्या गुड बुक्समध्ये होतोच. शिवाय महाराजांच्या चरणी शरण गेलो तर सांभाळणारे तेच आहेत या विचारणाऱ्यांनी मी श्री पणीकरांच्या कानावर घालून शेगावला रात्री 9 वाजता गाडी सोडली आणि दर्शनाला गेलो. भुयारात उतरून मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मंत्रमुग्न होऊन 2-4 वेळा दर्शन घेतलं झालो. मंदिर बंद होण्याची वेळ झाली. मग लक्षात आलं की आपण प्रसाद घेतला पण नारळ फोडला नाही. मनात अपराधी भावना निर्माण झाली आणि मनानं निर्धार केला की उद्या सकाळी मंदिर उघडताच प्रसाद नारळ करीन, तेव्हाच इथून जाईन. सोबत असलेला रिक्षावाला माझी वाट पाहत होता. तो मला लगेच स्टेशनवर सोडणार होता. त्याला म्हटलं उद्या पहाटे येऊन मला उठवण्याचं काम तुझं. गाडी निघून गेली तर जाऊ दे, महाराज पाहतील काय करायचं ते. मधल्या काळात त्याच्याच रिक्षाने पोलीस स्टेशन, ST स्टँड आदी ठिकाणी जाऊन माझं राजभवनातील ओळखपत्र दाखवून एखादी गाडी उद्या सकाळी भुसावळला सोडू शकेल का याची चौकशी केली. कारण भुसावळपासून अहमदाबादसाठी गाडी मिळणं शक्य होतं, पण तशी काही सोय होऊ शकली नाही. आता रात्र बरीच झाली होती. रिक्षावाल्याने निरोप घेतला. मंदिराच्या बाजूलाच गादीवर पडलो. मन चिंती ते वैरी न चिंती. बिगर परवानगी शेगावला आलेलो मी अक्षरशः नोकरी डावावर लावून दर्शनाला आलो. वास्तविक दर्शनही व्यवस्थित पार पडलं, पण केवळ माझ्या हट्टापोटी आता मी गजानन महाराजांनाच एक प्रकारे संकटात टाकू पाहत होतो. महाराज, हे माझं पहिलंच शेगाव दर्शन. उद्या जर का काही कमी जास्त झालं तर तुम्हाला वृथा दोष लागेल. माझी भावंड यासाठी मी चुकीचा असलो तरी तुम्हालाही म्हणतील. त्यांनाही अजून शेगाव पाहायचं आहे. रक्षण करा, रक्षण करा म्हणत केव्हा तरी उशिरा महाराजांच्या नामस्मरणात झोपी गेलो. आदल्या रात्रीचं जागरण असल्याने गाढ झोप लागली. पहाटे 5-5:15च्या सुमारात कोणीतरी माझा खांदा हलवून मला जागं केलं. कानावर शब्द आलेला, साहब उठो. डोळे उघडून बघितलं तर समोर रिक्षावाला होता. म्हणाला, साहब उठो, महाराज ने आपकी सुन ली. आपकी गाड़ी 7 घंटे देरी से चल रही है. मी सर्व अटपून महाराजांना पेढा नारळ केलं. त्यांनी माझ्या मनात, हृदयात, डोक्यात खोलवर कुठेतरी एक जागा निर्माण केली. मी त्यांना तिथे विराजमान करून तातडीने स्टेशनकडे निघालो. मी आणि माझी गाडी दोघांनी एकाच वेळी स्टेशनात प्रवेश केला. मी सेकंड टीमच्या कंपार्टमेंटमध्ये प्रवेश करता झालो. ते माझ्याकडे आश्चर्याने पाहते झाले. मी त्यांच्या हातात प्रसादात पेढा ठेवला. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. मी म्हटलं, कुछ नहीं, जोर से बोलो. त्यांनी विचारलं, क्या बोलो? म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा महाराजांचा अनुभव आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या सर्व माऊली भक्तांपर्यंत हा अनुभव शेअर करा आणि आनंदी राहा. दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा आणि माझ्या माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.